हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पॉईंट्स बघणार आहोत तो ॲक्च्युली आपल्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट जो आहे. काही स्पेसिफिक मुद्दे जे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये खूपदा डिस्कस केलेले आहेत तेच एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो मिसयूज ऑफ मेडिसिन्स. मिसयूज ऑफ मेडिसिन्स बरेचदा बघा, आपण घरी सपोज आपल्याला काही ताप आला किंवा एखाद्याला उलटी आली, मळमळत असेल, डोकं दुखत असेल, अशा वेळेस आपण काय करतो रे, तर घरचे कोणीतरी सांगतं की क्रोसिन घे, ॲनासिन घे, ताप आला असेल तर कॉम्बिफ्लॅम घे, क्रोसिन, अशा प्रकारचे वेगवेगळे मेडिसिन्स आपण स्वतःच घेता ना बरेचदा. किंवा एखादं स्पेसिफिक औषध असेल आणि सपोज ते तुम्हाला सूट झालं तर तुम्ही बिनधास्तपणे दुसऱ्याला सांगताय की हे औषध छान आहे हं, ते तू पण घे, खूप चांगला इफेक्ट येतो त्याच्यामुळं. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ होते, त्यांना कोणतंही आयुष्यात त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं, म्हणजे जसं म्हणतो ना आपण सुपारीचं सुद्धा व्यसन नाही, तर तशा प्रकारचे ते होते. ओके, पण त्यांच्या दोन्ही किडनीज ह्या खराब झाल्या. जसं एक 50च्या दरम्यान त्यांचं एज होतं आणि किडनी फेल्युअरमुळे ते गेले. तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही तर म्हणाल किडनी फेल्युअर म्हणजे नॉर्मली आपण काय म्हणतो की खूप एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल जर असेल तर त्यांच्या किडनी खराब होतात, हेच आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. पण स्टुडंट्स, त्यांच्या किडन्या खराब कशामुळे झाल्या होत्या माहिती आहे, तर हे असंच जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, कोणतंही डॉक्टरनी प्रिस्क्राईब न केलेलं औषध घेण्याची त्यांना अशी सवय होती. बरेचदा ते जे जडीबुटी झाडपाला देणारी जे डॉक्टर्स असतात, माहिती नसतं आपल्याला त्याच्यात काय काय कंटेंट्स असतात, इजंट इट. मग पेन किलर म्हणून ते घे, छोट्या छोट्या अशा गावठी गोळ्या, खूप साऱ्या प्रकारचे अशी औषधं असतात की ज्याचे कंटेंट्स आपल्याला माहीत नाहीत. फक्त एक पर्सनने सांगितलं आणि तो त्याला इफेक्ट आलेला असतो म्हणून आपण ते अशा प्रकारची औषधं सर्रास घेतं ना. तुम्ही पण बघितलं असेल, मे बी घेतली पण असतील. पण अशा प्रकारे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतंही मेडिसिन घेणं हे खूपच डेंजरस असतं. मग ते मेडिसिन कोणत्याही पॅथीचं असू दे. ओके, बरेचदा आपण होमिओपॅथीची मेडिसिन म्हणतो, काही साईड इफेक्ट नसतात. आयुर्वेदिक मेडिसिनचे साईड इफेक्ट्स नसतात. येस, कम्पॅरेटिव्हली त्यांचे साईड इफेक्ट्स हे कमी असतात ॲलोपॅथीपेक्षा. सो ॲलोपॅथीची जरी औषधं जी आहेत ती तरी ॲटलिस्ट तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारल्याशिवाय घ्यायची नाहीत. त्याच्यामुळं तुमचे पूर्ण सिस्टम, किडनी, लिव्हर हे फंक्शनिंग करायचं थांबतं. बघा, फक्त म्हणजे कोणतंही व्यसन नाही, पण फक्त अशा प्रकारे सेल्फ मेडिकेशन घेण्याची सवय असल्यामुळे त्या गृहस्थांना स्वतःची लाईफ जी आहे ती गमवावी लागलेली होती. सो इथून पुढं अशी जर तुम्हाला सवय असेल घेण्याची औषधं डॉक्टरना न विचारता, तर ती पहिल्यांदा थांबवायची. कारण आपल्याला माहिती नसतं त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स असतात आणि तशा पद्धतीचे औषधं घेणं हे आपल्यासाठी हार्मफुल असू शकतं. ओके, सो पहिला जो पॉईंट आहे आपला मिसयूज ऑफ मेडिसिन्स, त्याच्यामध्ये आपण बरेचसे पेन किलर्स येतील, अँटीबायोटिक्स असतात. बघा, बरेचदा ताप आला तर आपण ह्याच्या आधी कधीतरी, मला लास्ट टाईम जेव्हा ताप आलेला होता तेव्हा डॉक्टरनी मला हे औषध दिलेलं होतं आणि मग आपण काय करतो, बरेचदा कुठं डॉक्टरना दाखवायचं, कशाला जायचं, असं काहीशी मेंटॅलिटी आपली होते बरेचदा. आणि मग तीच औषधं आपण मेडिकलमध्ये जातो आणि हे औषध द्या. आता तुम्हाला माहिती असेल की बरीचशी औषधं ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा दिली जात नाहीत. त्याचं कारण देखील हेच आहे की लोक काय करतात, सेल्फ मेडिकेशनचं स्वतःचे डॉक्टर होतात. जर एवढं सोपं असतं नुसतंच औषध घेऊन बरं होणं, तर जगातले सगळेच लोक डॉक्टर झाले असते ना. एवढ्या साऱ्या फीज पे करून आणि एवढा सारा अभ्यास करून हे जे डॉक्टर झालेत ते उगीचच झालेत का? ऑब्व्हियसली नाही. आणि म्हणून कोणतंही औषध हे डॉक्टरना विचारल्याशिवाय घ्यायचं नाही. हा पॉईंट तुम्हाला ह्या मिसयूज ऑफ मेडिसिनमध्ये सांगितलेला आहे. पेन किलर्स असतील, अँटीबायोटिक, ह्या कुठल्याच गोष्टी, सर्दी खोकला झाला, तुम्ही घरगुती उपाय करा, दे आर नॉट हार्मफुल ॲज सच. बट गोळ्या घेणे, पेन किलर घेणे, हे प्रकार जे आहेत ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत. सो पहिला पॉईंट आहे आपला मिसयूज ऑफ मेडिसिन्स. याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलं मी. पहिला जो आहे की डू नॉट टेक
मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. हा पहिला पॉईंट सांगितला. त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स तर होतातच. ओव्हरडोस जे आहे औषधांचा, कोणत्याही औषध बघा काही डॉक्टर सांगतात आपल्याला की अर्धी गोळी घ्या, त्याचा डोस पण ठराविक दिलेला असतो. त्या डोसमध्ये स्पेसिफिक टाईम इंटरवल पण त्याने सांगितलेला असतो. सकाळी घ्या, मग त्याच्यामधला इंटरवल, मग तुमची सिव्हिअरिटी जास्त सकाळ दुपार संध्याकाळ घ्या किंवा सकाळ संध्याकाळ घ्या. हे जे डोस सांगितलेले असतात ते कशासाठी सांगितलेले असतात, तर ती पर्टिक्युलर जी मेडिसिन आहे त्याचा तुमच्या बॉडीमध्ये असणारा इफेक्ट तेवढ्या वेळापर्यंत हा दिसू शकतो आणि मग त्याचा इफेक्ट हळूहळू जेव्हा कमी व्हायला लागेल तेव्हा आपण पुढचा डोस घ्यायचा असतो. मग बरेचदा चुकीच्या वेळा, डोसचे वेळा चुकवणे किंवा आपल्याला हवा म्हणजे अर्ध्याच्या ऐवजी एक गोळी घेतली, जाऊ देत एक वेळेला आता एवढीशीच राहिली आहे तर ती घेऊन टाकूयात, असं सुद्धा बरेच लोक करतात की ज्याच्यामुळं त्यांच्या हेल्थवरती हे हार्मफुल ॲडव्हर्स इफेक्ट हे होत असतात. ओके, सो ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स यांच्यामुळे तुमच्या किडनीज, लिव्हर हे अफेक्ट होऊ शकतात, पूर्ण डॅमेज देखील होऊ शकतात. त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स जे आहेत आपले, अँटीबायोटिक्स कशासाठी वापरतात रे? जेव्हा आपल्याला सर्दी खोकला ताप वगैरे अशा प्रकारचे इन्फेक्शन्स होतात तर ते इन्फेक्शन्स आता आपण बघितले की व्हायरसेसमुळे वगैरे होतात. सो हे अँटीबायोटिक्स जेव्हा आपल्याला दिले जातात तर हे त्या आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल करण्यासाठी हे वापरले जातात. त्यांचे देखील लहान मुलांचे डोस वेगळे असतात, सेम ह्याचा अडल्ट्सचे डोस हे वेगवेगळे असतात, औषधं पण वेगवेगळे असतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं असतं. सो बरेचदा आपण मोठ्या माणसांची औषधं लहान मुलांना देतो किंवा मध्यंतरी अशीच एक घटना झालेली होती बघा की अननोईंगली त्या एका आईने काय केलं होतं, जे खोकल्याचं औषध ते कडू आहे म्हणून मुलगा घेत नव्हता तर तिनं काय केलं, ते दुधात घालून दिलं आणि ते दोन्ही मिक्स झाल्यामुळे पॉयझन तयार झालं. तापाचं की खोकल्याचं असं औषध होतं आणि तो मुलगा म्हणजे मेला. सो हे काय झालं, असंच अज्ञान आहे, माहिती नाही आपल्याला काय करायला पाहिजे, कोणतं औषध घेतलं की काय खाल्लं पाहिजे काय नाही पाहिजे, हे देखील मिसयूजमध्येच येणार बरं का. की डॉक्टर बरेचदा सांगतात की हे पथ्य पाळायचं किंवा जे सांगितलेलं असतं एखादं पर्टिक्युलर मेडिसिन घेताना, सो त्या गोष्टी जरी तुम्ही नाही केल्यात किंवा अशा प्रकारे अननोईंगलीसुद्धा आपल्या हातून चुका घडतात की ज्याच्यामुळं आपले प्राण आपल्याला विनाकारण गमवावे लागतात. सो ह्या देखील छोट्या छोट्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत. सो अँटीबायोटिक्स जे आहेत त्यांचा जर ओव्हरडोस झाला किंवा विनाकारण आपण जर अँटीबायोटिक घेतले, छोट्या छोट्या सर्दी खोकला आला की घे अँटीबायोटिक, अशा पद्धतीनं जरी केलं तरी तुम्हाला नॉशिया, वॉमिटिंग, त्यानंतर फटीग यासारखे काही सिम्पटम्स हे तुम्हाला जाणवू शकतात. डिसेंट्री होऊ शकते, त्यानंतर रॅशेस येऊ शकतात बरेच औषधांचा साईड इफेक्ट म्हणून. ओके, सो हे देखील आपल्याला अवॉइड करायचं आहे. हे साधारण एवढे पॉईंट्स आता तुमचे मिसयूज ऑफ मेडिसिनमध्ये. आणि आता त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे तो आहे जेनेरिक मेडिसिन्स. आता जेनेरिक मेडिसिन हे आत्ता आपण खूप त्याची पब्लिसिटी झालेली किंवा लोकांच्यामध्ये ह्याच्याबद्दल अवेअरनेस आलेला बघून येतो, पण काही वेळेस त्याच्याबद्दलच्या चुकीच्या कन्सेप्ट्स देखील बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतात. जसं की जेनेरिक मेडिसिन म्हणजे स्वस्त असणार ना, स्वस्त औषधी दुकान असं तुम्ही बोर्ड्स वाचले असतील. सो दीज मेडिसिन्स आर कंपॅरेटिव्हली चीपर दॅन द ब्रँडेड मेडिसिन्स विच आर अवेलेबल इन द मार्केट. सो काय रिझन आहे हे जेनेरिक मेडिसिन्स एवढे स्वस्त असण्यासाठी आणि ब्रँडेड मेडिसिन्स मात्र खूप महाग असण्याच्या मागे? तर बघा, प्रत्येक जे फार्मास्युटिकल कंपनीज असतात तर त्यांची एक
स्पेशल अशी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं एक डिपार्टमेंट असतं की ज्याच्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मेडिसिन्सवरती कंटिन्युअसली रिसर्च चालू असतो. ओके, आता जेव्हा एखादी कंपनी एका स्पेसिफिक औषधाचा शोध लावते तर तेव्हा त्या औषधाला विकण्यासाठी म्हणून त्यांना पेटंट मिळालेलं असतं. पेटंट म्हणजे काय असतं की ते औषध त्यांच्या कंपनीतून मॅन्युफॅक्चर होईल किंवा त्याचा जो फॉर्म्युला असतो स्पेसिफिक मेडिसिन तयार करण्यासाठी त्याचा काही स्पेसिफिक असा फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युला ते इतर कुणाला सांगणार नाहीत. ते औषध फक्त त्यांचीच कंपनी बनवेल. का? कारण त्यांनी रिसर्च करून शोधून काढलं आहे ना. सो त्या रिसर्चच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट किंवा त्याचं मार्केटिंग करणं या सगळ्या गोष्टींच्यामध्ये त्या स्पेसिफिक कंपनीनं खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि मग ती परत भरून काढण्यासाठी त्याचा जो खर्च आहे तर तो आपल्याला परत मिळण्यासाठी ते कंपन्या काय करतात तर त्याचं पेटंट घेतात. त्या पेटंटला एक स्पेसिफिक असा टाईम स्पॅन असतो काही इयर्सचा. आता जेव्हा हे पेटंट संपतं, तो जो करार थोडक्यात असं समजा की तो संपल्यानंतर ती पर्टिक्युलर कंपनी जी असते ती फूड डिपार्टमेंट जे आहे, फूड अँड ड्रग डिपार्टमेंट जे आहे आपलं, तर त्या डिपार्टमेंटला अप्लाय करू शकते किंवा सांगू शकते की आता हे पेटंट जसं संपत आलं आहे तर आम्हाला या मेडिसिनचे जे किंवा जी खरेदी आहे किंवा विक्री जी आहे ती लो कॉस्टमध्ये करण्यासाठी परमिशन देण्यात यावी. आता काय झालेलं आहे बघा, लो कॉस्टमध्ये का असतात ही मेडिसिन तर ह्याचं फॉर्म्युला आणि ह्याच्यावरचा रिसर्च हा ऑलरेडी झालेला असतो. बरोबर, म्हणजे नॉर्मली मी तुम्हाला काय सांगितलं की त्या ह्याच्या ब्रँडेड मेडिसिनच्या प्राइजेस जास्त असतात कारण त्यांनी तेवढा इन्व्हेस्टमेंट केलेली असते रिसर्च अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती. आता जेव्हा की याचे सगळे जे त्यांची कॉस्ट प्रोडक्ट जी सुरुवातीपासूनची निघाल्यानंतर म्हणजेच ते पेटंटचा पिरियड संपल्यानंतर आता सगळा रेडीमेड त्यांच्याकडे डेटा आहे हे मेडिसिन बनवण्याचा, त्याचा फॉर्म्युला, आता त्याच्यावरती परत रिसर्च वगैरे करायची गरज नसते आणि अशा वेळेस या कंपन्या तो फॉर्म्युला इतर कंपन्यांनासुद्धा देऊ शकतात आणि स्वतः देखील तो फॉर्म्युला यूज करून लो कॉस्टमध्ये मेडिसिन जे फॉर्म करतात त्यांनाच म्हणतात जेनरिक मेडिसिन्स. आता हे जेनरिक मेडिसिन्स क्वालिटीमध्ये आपल्या ब्रँडेड मेडिसिनपेक्षा कुठंही कमी नसतात, सेम क्वालिटीचे असतात. मग तुम्ही म्हणाल त्याचे कलर वेगळे असतात, शेप वेगळे असतात, तर तो जो पर्टिक्युलर प्रोडक्ट असतो जो ओरिजिनल प्रोडक्ट आहे त्या कंपनीचा सो त्याच्यासारखाच दुसरा प्रोडक्ट असू नये, गोंधळ होऊ शकतो मार्केटिंगच्या फील्डमध्ये आणि ह्यासाठी म्हणून काही प्रोटोकॉल असतात की ज्याच्यामुळं त्याचे कलर, त्याची टेस्ट, स्मेल ह्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात, परंतु त्यांचे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते मात्र दोन्हीमध्ये सेम असतात. क्वालिटीमध्ये कुठं देखील फरक नसतो. ह्या प्रकारचे मेडिसिन्स वापरल्यामुळं जे मिडल क्लास जे पीपल आहेत किंवा एकदम लोअर इकॉनॉमीमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांना हे जेनरिक मेडिसिन्स हे खूप जास्त बेनिफिशियल ठरतात. ओके, कारण त्यांना एवढे महागडे मेडिसिन्स घेणं हे परवडत नाही इकॉनॉमिकली आणि म्हणून बरेचदा अशा लोकांना हे जेनरिक मेडिसिन हे एक मोठं वरदान ठरलेलं असतं. का? कारण त्यांच्या विदिन रीच आहे, ते इझिली घेऊ शकतात विकत ह्या प्रकारचे मेडिसिन्स कारण त्यांची कॉस्ट लो आहे आणि म्हणून हे मेडिसिन्स जे आहेत ते आता सध्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यांचा यूज जो आहे तो जास्तीत जास्त लोकांनी केला पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून हा पॉईंट तुमच्या सिलॅबसमध्ये देखील त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. आता याच्या जेनरिक मेडिसिनची माहिती झाली. आता याच्यानंतरचा पॉईंट जो आहे तो व्हॅक्सिनेशन, अगदी छोटासाच आहे व्हॅक्सिनेशनचा पॉईंट की वेगवेगळ्या डिसीजेससाठी बघा मे बी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं असेल की एखादा पर्टिक्युलर डिसीज आपल्याला होऊ नये यासाठी लहान बाळ जन्माला आल्यापासूनच त्याला वेगवेगळ्या डिसीजेसच्या अगेन्स्ट व्हॅक्सिनेशन प्रोव्हाइड करण्यात येतं. आता हे व्हॅक्सिन्स म्हणजे काय असतात, बरेचदा तो पर्टिक्युलर जो डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचेच डेड सेल्सच्या फॉर्ममध्ये हे व्हॅक्सिन्स आधी असायचे. आता त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स झालेले आहेत. मग काय केलं जायचं, ते जे डेड सेल्स म्हणजे त्यांचे न्यूक्लियस काढल्यानंतरच्या ज्या डेड सेल्स आहेत त्या व्हॅक्सिन थ्रू त्या पर्टिक्युलर पेशंटला किंवा पर्सनला दिल्या जायच्या की ज्याच्यामुळं त्याच्या बॉडीमध्ये
त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी तयार होईल. आता ते डेड आहेत सेल, ज्या तुमच्या बॉडीमध्ये ज्या पॅथोजेनच्या सेल्स इंट्रोड्यूस केलेल्या आहेत त्या डेड सेल्स आहेत, म्हणजेच त्या तुम्हाला काहीही हार्म ह्या करणार नाहीत. पण एखादी वेगळी फॉरेन बॉडी ज्याला म्हणतो आपण, ती जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करते तर आपल्या बॉडीच्या ज्या सोल्जर सेल्स आहेत ना त्या जास्त ॲक्टिव्ह होतात, जास्त अलर्ट होतात आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार केल्या जातात. आणि त्यानंतर जेव्हा खरोखरच एखादा जिवंत व्हायरस, डिसीज कॉझिंग व्हायरस जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंटर करेल तेव्हा त्या सैनिक जे सेल्स आहेत, बॉडीगार्ड जे आहेत, आपले सोल्जर्स जे आहेत, त्यांनी ऑलरेडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनवलेल्या असतात की जे त्या व्हायरस घुसला की त्याच्यावरती अटॅक करून त्याला मारून टाकतात. म्हणजेच आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते. सो वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिनेशन्स आपल्याला दिल्या जातात इन ऑर्डर टू प्रिव्हेंट व्हेरियस कम्युनिकेबल दॅट इज इन्फेक्शियस डिसीजेस. कॉलरा, आता स्वाईन फ्लू, BCG, खूप साऱ्या डिसीजेसवरती बाळ जन्माला आलं की थोड्या इंटरवलनंतर त्याला ह्या वॅक्सिनेशन्स दिल्या जातात. आता जसे हे चॅप्टर स्टार्ट झालेलं आहे तसं मी तुम्हाला एक गोष्ट कंटिन्युअसली आणि ऑलमोस्ट सगळ्या लेक्चरमध्ये सांगत आली आहे. आठवत असेल तर बघा की प्रत्येकानं ह्या सगळ्या डिसीजेसपासून स्वतःला प्रिव्हेंट करायचं असेल तर काय केलं पाहिजे? ऑब्व्हियसली वी हॅव टू फॉलो अ हेल्दी लाईफस्टाईल. रात्री उशिरापर्यंत जागायचं, सकाळी लवकर उठायचं नाही, अजिबात एक्सरसाइज नाही, जंक फूडचं खूप सारं कन्झम्शन असेल, आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी झिरो असेल. आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर सगळ्यांना बऱ्याचशा ह्या सवयी, मी ऑलमोस्ट सगळ्यांना म्हणते, प्रत्येक पर्सन नाही, बरेचसे हेल्थ कॉन्शियस देखील असतात की जे टाईम टू टाईम फूड किंवा व्यवस्थित एक्सरसाइज, हे सगळे जे लाईफस्टाईल आहे आपली, लाईफस्टाईल म्हणजे काय थोडक्यात की तुमचे डेली जी लाईफमध्ये तुमचे जे डेली रुटीन असतं, तुमचं फूड आलं, तुमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आल्या, तेच लाईफस्टाईल असते ना आपली. सो फॉलोईंग अ पर्टिक्युलर हेल्दी लाईफस्टाईल ही गोष्ट जर तुम्ही केलीत तरी देखील तुम्हाला मॅक्सिमम डिसीजपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. तुमची इम्युनिटी आपोआप बिल्डअप होईल. कोणत्याही इम्युनिटी बूस्टर्सची तुम्हाला गरज लागणार नाही. का तर बॉडी तुमची आतून स्ट्रॉंग झालेली असते, बरोबर. सो त्याच्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे तर ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत त्या सगळ्या तुम्ही बंद केल्या पाहिजेत. योगासनं करा, प्राणायाम आहे तो करा, फिजिकल एक्सरसाइज ठेवा, हेल्दी फूड जे घरचं आहे ते तुम्ही जास्तीत जास्त खा, फ्रेश फूड खा. बाहेरचं जे फूड आहे ते मॅक्झिमम ॲवॉइड करायचं. आताची आपली लाईफस्टाईलच अशी आहे की मॅक्झिमम बाहेरचं खायचं आणि घरातलं कमीत कमी खायचं. ओके, पण ह्याच्यामुळंच जसं आपण खूप सारे डिसीजेस बघितलेत है ना की ज्याचे हार्मफुल इफेक्ट्स आपल्या बॉडीवरती जरी त्यावेळेस आपल्याला जाणवले नाही तरी टाईम बिईंग ते आपल्या बॉडीवरती हार्मफुल इफेक्ट्सच दाखवतात. सो फॉलोईंग हेल्दी लाईफस्टाईल इज व्हेरी मच इसेन्शियल नाऊ अ डेज आणि हे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. आता तुमचं हेच एज आहे की तुम्हाला घरात आईनं बनवलेली पोळी भाजी नाही चांगली वाटत, इजंट इट, पण तेच बाहेरचं पिझ्झा, बर्गर आणि हे सगळं जे थोडक्यात जे चांगलं आहे ते आपल्याला नको असतं आणि जे वाईट आहे नेमकं तेच हवं असतं. आणि मग हीच सवय लागत जाते आणि मग त्याच्यापुढे हे सगळे डिसीजेस आपली वाटच बघत असतात. सो आता हा चॅप्टर आपल्याला तेवढ्यासाठी मी सांगितलेलं आहे की हे सगळं आपल्याला इथून पुढे अवॉइड करायचं आहे. ॲटलिस्ट हळूहळू मिनिमाइज करा, मग सवय होईल आणि मग यू शूड फॉलो अ हेल्दी लाईफस्टाईल. ओके, सो हा चॅप्टर आपला जो आहे हेल्थ अँड डिसीजेस हा चॅप्टर इथे संपतो आहे. आता याच्या पुढे आपण जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो स्टार्ट करणार आहोत.